बरं तर त्याला जमीन कशी पाहिजे बरं? चांगली काळी जमीन असली की 2 पाणी द्यायची आणि भुरकट असली की 4 द्यायची. 4 हा आणि आवरे सारखंच भेटतं का? हा आवरे सारखंच भेटतंय. फक्त पतली पेरायची. हा बदली पेरायची. जास्त दाट वगैरे नाही. वाहन कुठून आणलं तुम्ही? हे आपलं घरचंच वाहन आहे. पहिले आपल्या दादा जे आहेत ना जुनं आजोबाच्या हाताचं ते. बरं म्हणजे इकडं काम नाही. हा बरं तुमच्या गावात सगळं हीच ज्वारी पेरते? हो सगळं हीच. बरोबर आहे. दरवर्षी गेल्या वर्षी काय भाव भेटला? गेल्या वर्षी 42 भेटला होता. हा वर्षी 100 कमी भेटला. 100 कमी भेटलं. बरोबर. हा तर ज्वारी पीक पुरतं का काय वाटतं तुम्हाला? ज्वारी पीक पुरते. ज्यावेळेस काढताना लेबर मजूर गिजूर भेटत नाही. पुरते. बरं शेतकरी बांधवाला काय सल्ला द्यायची तुमच्या ही जे ज्वारी नाही दूध मोगरा ह्याला दिवाळीच्या नंतर भाव येतोच 100%. आणि ही दूध मोगरा पेरायला पाहिजे. दुसरी पेरूस तर ही पेरायला पाहिजे. बरोबर चालतं. 26 ज्वारी बघा ज्वारीची बीड चालू आहे. हा 26 चालू आहे. 75 75 80 99 2700 2700 3 बार सेट. हा जो माल आहे याला 2700 बाजार व्हायला लागलाय. बघू शकता तुम्ही. बरं ज्वारी कमीत कमी काय चालू आहे? कमीत कमी आता ही 2700 आणि वरमध्ये 3200 आणि एकदम खाली मध्ये जमा हीच खालची ज्यादा ही असं आहे का? जुनी असली तर मग 2200-2300 जुनी बाजरी ज्वारी. ज्वारी. बरं चालतं. या ठिकाणी काळ्या गोण्यामध्ये ज्वारीची बीट चालू आहे. 2550 विकलेली मोठा लॉट होता 37 कट्ट्याचा. बघू शकता 2550. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. या ठिकाणी ज्वारीची बीट चालू आहे. 5 गोण्याची चालू आहे बीट. 51 51 मुरुगन नारायण भाऊ 75 महाराज आहे ना. हा मामला असेल. जो माल आहे 2775 रुपयाला आहे. बघू शकता माल कसा आहे. ज्वारी 5 गोण्या होती 2775. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी शेतकरी बांधवाचे 61 कट्टे येत होते. या ठिकाणी माल विकलेला आहे. काटा करून चालू आहे. आपल्यासोबत आहे आणि दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण आजच्या ज्वारीच्या बाजाराविषयी. आपला संपूर्ण परिचय द्या. माझा परिचय गजानन आसाराम माडे, मानकेश्वर ट्रेडिंग कंपनीचा मालक. नवीन मार्केटमध्ये D19 नंबर दुकान आहे. बरोबर आहे. मार्केश्वर ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर D19 त्यांच्या दुकानावर माल आला होता. काय भाव लागला ज्वारीला? ज्वारीला सर्वात उच्च 41 रुपये भाव लागला. 41. कोणतं वाण होते? ही दूध मोगरा वाण आहे. याला कधी पण 4000च्या वरच विकते ज्वारी. बरोबर. दरवर्षी आपल्याकडे येते समजा. हां दरवर्षी आपल्याकडे. सध्या ज्वारीची आवक कशी बरं बाजार समिती? सध्या ज्वारीची आवक लिमिटेड आहे. पण 1 पाऊंड बाजार भाव आहे 2500 पासून तर 41-4200 रुपयाला रेट चालू आहे. चालतं. भविष्यात भाव वाढ शक्यता काही नाही? हां वाढू शकते 5000पर्यंत होऊ शकते. कारण की यावर्षी खूप चांगला असेल तर पेरा वाढ शकतो. तुलनेत ज्वारीचा पेरा कमी आहे. हो ज्वारीचा पेरा कमी. चांगला दुकानदार त्यांनी आपला आजच्या बाजाराविषयी अधिक माहिती दिली. धन्यवाद. या ठिकाणी आपण सुरुवातीला आराशी बघितली ज्वारीची. काही 2700-2800 विकली माल. या ठिकाणी आपल्यासोबत हे आडा दुकानदार त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती. दादा ज्वारी काय विकली ज्वारी? 41 रुपये 4100 रुपये. बरं. आज आपण येलो होतो जालना बाजार समितीला. एका शेतकरी बांधवाच्या ठिकाणी कट्टे येलो होते व त्यांची ज्वारी बघू शकता तुम्ही कशी. तर एकदम उच्च भावामध्ये ज्वारी विकली होती. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया संपूर्ण माहिती ज्वारीविषयी. दादा पहिला आपलं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव विकास अर्जुन आडे, राहणार गुळखंडांडा, तालुका मंठा, जिल्हा जालना. बरं. तर भाऊ तुम्ही किती एकरमध्ये ज्वारी पेरली? 6 एकरमध्ये होती ज्वारी. 6 एकरमध्ये किती झाले आपले? हे 110 कट्टे झाले आपल्याला अशी. हां. एक कट्टा किती भरण साधारण?
65 भरण. असं हा तर समजा एक एकरमध्ये 70 क्विंटल माल होईल. हा 70-75 म्हणजे 6 एकरमध्ये. हा एकरी काय उतरेल ज्वारीला? हे 10-12चा 12 क्विंटलचा. बरं तर ही जे बियाणं आहे हा तर बियाणं कुठून नेलं तुम्ही? हे बियाणं आपलं घरचंच आहे. हे दूध मोगरा आहे. दूध मोगरा आहे का? हा बघू शकता माल कसा आहे दूध मोगरा. आणि काय भाव लागलेला आज? 4100 4100. 41 रुपये. हा. 41 रुपये किलो विकलेली आहे. हा बरोबर आहे. सर्वात उच्च भाव विकले आज. सगळ्यात तुझ्या तर एकरी बरं किती आपलं बियाणं किती टाकलं एकरी? 3 ते 3-3.5 किलो एकरी. बरं दुपारून पेरणी करायला लागते की एकरी? एकेरीच. एकरी पेरणी करायला लागते. आणि कडबा किती होतो अंदाजे? 700-800 कडवा असते. आणि ज्वारी किती होती? ज्वारी 12 क्विंटल. 12. हा वरच त्याच्या 12 क्विंटल. कट्टे होतात एकरीमध्ये. हा 12 क्विंटलच्या वर. बरं तर त्याला जमीन कशी पाहिजे बरं? आवळी जमीन सारखी आहे चांगली तर? काळी जमीन असली की 2 पाणी द्यायची हा. आणि भुरकट असली की 4 द्यायची. 4 द्यायचे. 4. हा आणि आवरे सारखंच भेटतं का? हा आवरे सारखंच भेटतंय. फक्त पतली पेरायची? हा बदली करायची. बरं. जास्त दाट वगैरे सुरुवातीला नाही वाहन कुठून आलं तुम्ही? हे आपलं घरचंच वाहन आहे. पहिले आपल्या दादा जे आहेत ना जुनं आजोबाच्या हाताचं ते. बरं म्हणजे इकडं आलं काम नाही. हा बरं तुमच्या गावात सगळं हीच ज्वारी पेरते? हो सगळं हीच. बरोबर आहे. दरवर्षी गेल्या वर्षी काय भाव भेटला? गेल्या वर्षी 4200 भेटला होता. हा वर्षी 100 कमी भेटला. हा. 100 कमी भेटलं. बरोबर आहे, बरोबर. हा तर ज्वारी पीक पुरतं का काय वाटतं तुम्हाला? ज्वारी पीक पुरतंय. पण ज्यावेळेस काढताना काढताना लेबर मजूर गिजूर भेटत नाही. तर एकरी किती खर्च येतो साधारण ज्वारीला? एकरी खर्च नाही त्याला. शिरप काढायला आणि पेरायलाच खर्च लागतो त्याला. हा बरोबर आहे, बरोबर आहे. हा चालतं. म्हणजे ज्वारी पीक समजा तुम्हाला पुरतं? हा पुरते. बरं शेतकरी बांधवाला काय सल्ला द्यायची तुमच्या आता? इतर जे जे ज्वारी नाही दूध मोगरा हा ह्याला देवळाच्या नंतर भाव येतोच हा हा 100%. हा हा आणि ही दूध मोगरा पेरायला पाहिजे. दुसरी पेरूस तर ही पेरायला पाहिजे. बरोबर हा. आहे, बरोबर. चालतं या ठिकाणी कारण की दुसरे ज्वारी 2,500 वर काही हा 2,500 लय झालं. 2,500 ते 3,000 हा. दुसरी ज्वारीला 4,000 वरच भाव लागतो. हा ह्या ज्वारीला 4,000 वरच. नाही ह्या ज्वारी 4,000 3800 कधी डेली भाव आहे त्याचा. कधी बी ऑफ सीझन मध्ये बसलो ना तरी चालतंय. ह्याच्यावर जे हाय रेट तेच रेट राहणार. हा बरोबर, चालतं. मागणी चांगली आहे ती. हा, ह्या मागणी चांगली आणि आहे. गोड आहे पांढरी आहे. हा, हा. पांढरी. खायला ज्वारीची भाकरी चांगली लागते. गोड खायला लागते. बी चांगली आहे. हा आणि कडबा कसे खातो बरं? कडबा बी खाते बैल. आवडीन का? हा हा चालतं. या ठिकाणी जे शेतकरी बांधव येईल होते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. ज्वारीच्या बाजाराविषयी अधिक माहिती व ज्वारीच्या व्यवस्थापन मी त्यांना सांगितलं. व दूध मोगरा ज्वारी पेरली पाहिजे हा बी त्यांनी आपल्याला सांगितलं. चालतं या इकडे आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. जय